नमस्कार मित्रांनो, आज मध्यरात्री महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे, तर काही जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे। आज मित्रांनो 14 जुलै 2021 आज मध्यरात्री 12 वाजेपर्यंत 14 जुलै 12 नंतर 15 जुलै पहाटेपर्यंत महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसा पाऊस बघायला मिळू शकतो। छोटीशी अपडेट आहे, एकदम कमी वेळात ही अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू। व्हिडिओ नक्कीच पूर्ण बघा, कुठेही स्किप न करता। आज मध्यरात्री महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार आहे। याचं महत्त्वाचं कारण म्हणजे जो काही 11 तारखेला बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला होता, तो आता सध्या महाराष्ट्रामध्ये आलेला आहे। महाराष्ट्राच्या चंद्रपूरच्या परिसराच्या आसपास आपल्याला कार्यरत दिसतोय। त्याची तीव्रता जरी कमी झाली असली तरी महाराष्ट्राच्या आसपासच्या परिसरामध्ये या कमी दाबाच्या पट्ट्याच्या प्रभावामुळे पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे। चला तर बघूया आज रात्री आणि मध्यरात्री महाराष्ट्राच्या कोणत्या भागांमध्ये कसा पाऊस बघायला मिळू शकतो। तर मित्रांनो, दक्षिण कोकणातील जो काही भाग असणार आहे त्यामध्ये सिंधुदुर्ग, रायगड आणि रत्नागिरी हा जो परिसर आहे, या परिसरामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असणार आहे। तर इतरत्र कोकण विभागामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस आपल्याला आज मध्यरात्रीसुद्धा बघायला मिळेल। त्याचबरोबर कोकण विभागालगतचा भाग कोल्हापूर आणि सांगलीच्या परिसरामध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे। व जो काही किनारपट्टीलगतचा भाग आहे, कोकण किनाऱ्यालगतचा भाग आहे, या भागामध्ये मुसळधार ते तुरळक भागामध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता असणार आहे। त्याचबरोबर सांगली आणि साताऱ्याच्या आसपासच्या परिसरामध्ये सुद्धा हलका मध्यम तर सांगलीच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळेल। त्यानंतर मित्रांनो, आज मध्यरात्री अहमदनगरच्या काही भागामध्ये, जसं की अहमदनगरचा जो काही दक्षिण परिसर असणार आहे, दक्षिण परिसरामध्ये हलका ते मध्यम, तर जामखेड वगैरे हा परिसर आहे, इथे पण हलका ते मध्यम तुरळक भागामध्ये जोरदार पाऊस होऊ शकतो। तर आज मध्यरात्री पावसाचा जोर कोणत्या भागामध्ये कमी राहू शकतो, तर त्याविषयी बघितलं तर सिन्नर, निफाड वगैरे येवला हा जो परिसर आहे, या परिसरामध्ये पावसाचा जोर कमी राहील। तर त्याचबरोबर श्रीरामपूरच्या परिसरामध्ये मध्यम ते तुरळक भागामध्ये जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळेल। औरंगाबादच्या बहुतांश भागामध्ये पावसाचा जोर कमी राहण्याची शक्यता आहे। मुख्यत्वे करून औरंगाबादचा पश्चिमी भाग सोडला तर इतरत्र बहुतांश भागामध्ये पावसाची जी शक्यता आहे ती कमी आहे। हलका ते तुरळक भागामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता नाकारता येणार नाही। त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्राच्या काही भागामध्ये पावसाचा जोर कमी राहील। मुख्यत्वे करून जळगाव, अकोल्याचा अमरावती विभागातील अकोला, शिरपूर वगैरे हा जो परिसर आहे, या परिसरामध्ये पावसाची शक्यता कमी आहे। बहुतांश भागामध्ये नाहीच्या बरोबर आहे। हलक्या मध्यम पावसाची शक्यता तुरळक भागामध्ये नाकारता येणार नाही। तर मित्रांनो, आज मध्यरात्री मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता सोलापूरच्या काही भागामध्ये आहे। मध्यम ते जोरदार तर ठिकठिकाणी मुसळधार पाऊस आपल्याला सोलापूर, पंढरपूर, तुळजापूर तर उस्मानाबादच्या काही भागांमध्ये हा पाऊस आपल्याला बघायला मिळेल। इतरत्र बहुतांश भागामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम पावसाची शक्यता असणार आहे। तसेच चंद्रपूरच्या लगतचा भाग आदिलाबाद, निर्मल वगैरे हा जो परिसर आहे, इथे हलका ते मध्यम तुरळक भागामध्ये जोरदार पाऊस आपल्याला आज मध्यरात्री बघायला मिळेल। त्याचबरोबर वाशिम आणि अमरावतीच्या काही भागामध्ये, कारंजा, वाशिम, अमरावती, कोंढाली, अचलापूर वगैरे हा जो परिसर आहे, या परिसरातल्या काही भागामध्ये मध्यम ते तुरळक भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता। नाशिक जिल्ह्यातील मालेगाव, तसेच इकडं अहवा, नवापूर वगैरे हा जो परिसर आहे, या परिसरामध्ये हलका ते मध्यम तुरळक भागामध्ये जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळेल। तसेच नाशिकच्या पश्चिमी भागामध्ये, कोकण किनारपट्टी लगतच्या भागामध्ये मध्यम ते तुरळक भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता असणार आहे। धन्यवाद मित्रांनो, ही होती महत्त्वाची अपडेट। व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। धन्यवाद। चला भेटूया अशा पुढे सोबत, तोपर्यंत नमस्कार।